तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस? शाबास, तुझे पैसे तुला मिळून जातील. आणि ऐक, आणखीन काही कळलं तर मला कळवत जा. काय रे, काय झालं? किट्टू डार्लिंग, आपला डाऊट खरा ठरला. आशू त्याच्याबरोबर त्या गावठी शिवाला घेऊन गेला होता. बघितलंस, मी म्हटलं होतं ना तुला काहीतरी नक्कीच गडबड आहे म्हणून. मी सुद्धा तेच म्हटलं की आशूला एकट्याला हे सगळं कसं काय जमलं. आता आपल्याकडे भारी संधी आहे. सुहास, काहीही झालं तरी त्या फॅक्टरीच्या किल्ल्या आशूच्या हातात पडू द्यायच्या नाहीत. राईट? चल आता पटकन जाऊन भाऊंना सांगूया. चल चल. भाऊ, थोडं बोलायचं होतं. बोल ना. सुहास, हा, भाऊ, भाऊ, मला माहितीये तुम्हाला खूप राग आला असणार आहे. राग नाही ग, का बरं राग येईल? पण भाऊ, त्याने तो रिपोर्ट एकट्याने बनवणं एक्सपेक्टेड होतं ना. मग त्यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये? नाही नाही कीर्ती, सुहास, अरे हे सगळे रिपोर्ट्स आशूनं एकट्यानं करावेत हे काही मला अपेक्षित नव्हतं. पण मला हे अपेक्षित होतं की त्यांनी इतरांकडून ते छान पद्धतीने तयार करून घ्यावेत आणि ते त्यांनी करून घेतले. हे छान झालं नाही का? अहो पण कीर्ती, अगं भाऊ बरोबरच बोलतायत. पण भाऊ, कसं आहे ना, त्या माणसाचा मला फोन आला होता. म्हटलं तुमच्या कानावर घालूया, एवढंच. असं होय, ठीक आहे ठीक आहे. आलोच. हा, ए भाई, त्याने काय होणार आहे काय? हे बघ, आता ठरलंय ना, ठरलंय तर करायचं सगळं. हा, बघितलं? सोड ना. हे, आले आले, चल 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 चल. ठरलंय ना सगळं, लक्षात आहे ना? अरे काय भाई, काय विषय यांचा? का आडवे आलाय? आपण जेव्हा पहिल्यांदा या वस्तीत आलोय ना, तेव्हापासून हे लोक कायम आडवे येतात, कायम. तू चिल चिल, चिडू नको. नाही, मी चिडण्या पलीकडे गेलो रे. त्यांना शूज काढलं पाहिजे. अजिबात नाही, मित्र आहेत आपले ते. ती मैत्री अंगाशी येते. नाही रे, चल उतरा आता. बघू काय झालंय. ये काय गँग? अरे काय काम आहे? असे आडवे का आलात? आम्हाला ना इंटरव्ह्यू घ्यायचा तुझा. हा, माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. अरे टिंगू, कसला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे? अरे शिवा आणि तुझी मैत्री खरी आहे ना, यासाठी इंटरव्ह्यू घ्यायचा. हा. ए टिंगू, असा हाताशी रे जरा. काही काय रे, आता आम्ही दोघे इतके वर्ष मित्र आहोत. मी का रोज इंटरव्ह्यू देत फिरतो, परीक्षा देतो. ए आशू, चल, यांना काही कामं नाहीत, आपण निघू. चल. ए थांब थांब थांब. आता इथं आला ना, आता परीक्षा दिल्याशिवाय तुला जाता येणार नाही. ए भाई, नीट बोला. थांब रे, बघू तर काय म्हणायचं त्यांना. हा बोला, काय इंटरव्ह्यू घ्यायचाय तुला? आता थांब आणि ऐक. पहिला प्रश्न, तू शिवाशी मैत्री का केली? हा, का गेली म्हणजे मला करायची होती, आणि अशी ठरवून थोडी मैत्री होते. फ्लो फ्लो मध्ये मैत्री होऊन जाते. पण आय एम रिअली ग्रेटफुल की शिवा माझी मैत्रीण आहे. ए पाच जाऊ. आता मी प्रश्न विचारतो. ए मी विचारणार. मी विचार ठरलंय ना. थांब, तू विचार. आता मला सांग, तू कधी शिवाला दुखावशील का? हे हा काय प्रश्न आहे? काय? ए सीधा सवाल है, सीधा जवाब देने का. तू कधी शिवाला दुखावशील का? आता काय ना, मित्रांमध्ये भांडणं होतात, तशीच माझी आणि शिवाची सुद्धा भांडणं होऊ शकतात. पण मी तिला दुखावणार नाही. गुड.
हे आता माझा मला सांग, तुला शिवाबद्दल काय वाटतं? हा, ए टेडीवेअर म्हैसटलात का रे? का एकत्र डोक्यावर पडून आलात? ते बघ ना, 4 चौघांची मैत्री असते तशी मैत्री तर आली इंटरव्ह्यू घ्यायला. हे चल आशू, यांना काम नाही, कुठे यांच्या नादी लागतो तू? नाही माझं काय आहे, हे बघ कधी कधी असं होतं की मित्र चांगले असतात पण ते हळूहळू दुरावतात. आपले नाही का से शाळेतले सगळे मित्र आहेत ते कुठे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यांची सगळ्यांची लग्न झाली, काय काय काम धंद्याला लागले, काय काय अब्रॉड गेले. करेक्ट आहे. अरे टिंगू, मिळालं उत्तर. उद्या आशू बिझी होईल तेव्हा तो शिवाला भेटणार नाही. नाही मला असं नव्हतं म्हणायचं. हे बघा, मी आयुष्यात किती बिझी झालो तरी शिवा माझ्या आयुष्यातली अशी एक व्यक्ती आहे, जी मला आयुष्यभर सोबत हवी आहे. ए शिवा, शिवा, काय तंद्री? तू इथे काय करतोय तू? असं चालू मी. हा, असं झाला. पण आज काय विशेष? म्युझिक चाललंय. आज काही विशेष नाहीये, ते तसं होऊ शकतं ना. आणि मला ते काम होतं ना जरा. तू कसं काय अचानक इथे आला? मी आलो, ऐक मी असंच आलो. नाही येऊ शकत का? असंच येऊ शकतो, पण तेच या वेळेला अचानक आला म्हणून मला काही कळलं नाही. आणि मी अगदीच खूप कामात आहे. अरे मला ते असं झालं ना. मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या गाड्यांची काळजी घेतेस ना? हो, म्हणजे भाई जान आहे आपली. मग जान आहेत ना. तू तुझ्या गाड्यांचं सर्व्हिसिंग करतेस, कुठले पार्ट्स लागणारे हे बघतेस, त्यांना असं चकाचक ठेवतेस. तशी तू स्वतःची काळजी कधीपासून घेणार आहेस? काय बरं आहेस ना? झोप वगैरे छान झाली ना? ऍक्च्युली यार, बरं नसायचा काहीच संबंध नाही. मला बरं आहे. हे बघ, तू माझ्यासाठी खूप काही केलंयस आजपर्यंत. तू मला खूप मदत केलीस. ते आपण रिपोर्ट्स फाईल केले, त्यामुळे मला भाऊंनी शाबासकी दिली. ते काम खूप छान झालं. राईट फ्रॉम, तू मला आठवतंय पहिल्यांदा उडी मारायला शिकवली होतीस उंचावरनं, त्यापासून ते आपण माझ्या कंपनीचे पोस्टर्स लावायला रस्त्यावरती उतरलो, पोस्टर्स लावली. मला खूप काही गोष्टी शिकता आल्या तुझ्यामुळे. जबाबदारीची जाणीव झाली. आपण त्या आजींना मदत केली होती, आठवतंय? तेव्हापासून ते आपण क्रिकेटसाठी फंड्स गोळा केले आणि त्या लहान मुलांना पुस्तकं दिली, तिथपर्यंत. थँक्यू यार शिवा. पण असं तूही मित्र म्हणून माझ्यासाठी केवढं काय काय केलंय. नाही, मित्र म्हणून मी तुझ्यासाठी केलं असेल काय काय, पण तू जे काही माझ्यासाठी केलंयस ते खूप जास्ती आहे. आणि त्याच्यामुळे इनफॅक्ट मला भाऊंनी शाबासकी दिली आज. त्यामुळे मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. आणि ते गिफ्ट असं आहे की तू स्वतःला जपायला सुरुवात करावीस. तू गिफ्ट आणलं मला? हो. आणि नुसतं आणलं नाहीये, आता उघडून दाखवणार आहे तुला. अरे तू बरा आहेस ना? हे काय आणलंस माझ्यासाठी? बस का, बरा नसायला काय झालं? पण हे कानातले घाल, सुंदर दिसशील. त्या दिवशी दिसत होतीस ना त्या आदिवासी पाड्यात सुंदर, तशी सुंदर दिसशील. नको नको, ते तेव्हाच तेव्हा, आता नको. एक मिनिट शिवा. ओ माय गॉड, तू लाजतीस? क्या बात आहे. हे बघ, तू लाजू शकतेस तर हे कानातले घालू शकतेस. प्लीज.
प्लीज. अरे तुझ्या हाताला काय झालंय? अरे म्हणजे कलर लागला असेल. कलर? इथे कुठे कलर लागणार? लाल रंग कसा लागेल बघू? अरे ते सोड ना, ते सोड. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग ना. ते मी तू त्यात काय? ते आशू, तू विसरला होतास ना मी सोबत आलोय ते? खरं सांग. नाही, काय आहे ना, हळू 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 हळू. ही सोबत असली ना की तुम्हाला आता विसरतो. असं नाहीये काही. अरे नाही, काय झालं सांगतो. मी मगाशी तंद्रीत चालत आलो, मग ही भेटली, मग आम्ही गप्पा मारत बसलो, राहून गेलं. हेच राहून गेलं ना, हेच सांगतोय मी. काय ही आणि हिची गँग माझ्यासोबत अशी वागते, तूही वाग. मला सवयीचं झालंय. नको, तू पण रिस्पेक्ट देऊ. असं वागले तुझ्याशी? डोंट वरी, मी बोलतो त्यांच्याशी. डोंट वरी. माझा पण एक शिवा ऐक ना, तुला आवडलं नाही? हो आवडलं ना. का नाही आवडणार? पण मला तुला काहीतरी विचारायचंय अजून. विचार. तुला काय आवडतं? मला काय आवडतं म्हणजे आयुष्यात असं भारी काय वाटतं तुला? अरे बापरे, हे आयुष्यात काय आवडतं? अवघड प्रश्न आहे. म्हणजे हे बघ, मला माहितीये मला काय काय आवडतं, पण असं एकदम कोणीतरी विचारलं की मी जरा ब्लँक होतो. मला सुचत नाही काय आवडतं. काय आवडतं मला? म्हणजे मला सुचतंय ना, मी सांगतो तुला काय आवडतं. हा सांग. याला ना पेंटिंग करायला आवडतं, गाड्या आवडतात, लिहायला आवडतं, तसं वाचायला आवडतं, कविता भारी करतो. आणखी काय काय छान. मला विसरायला आवडतं, मला तिकडे सोडून यायला आवडतं. सांगू दे ना, याला वडापाव पण आवडतो. लोकांना सांगतो माझा वडापाव नाही खात, खायला लागतो ना. हळू हळू. तुला एक सांगू दिव्या, तो माझ्या काकांचा उटीवाला बंगला आहे ना, तो बंगला ते माझ्या नावावर करायचं म्हणतात. पण मी सांगितलं त्यांना की मला इथेच राहायचंय, मी तिकडे येऊन काय करू, इथेच बघा ना काहीतरी. तर त्यात विषय असा की माझ्या बाबांबरोबर माझं फारसं जमत नाही, नाहीतर माझंही घर आहे इकडे. बस ना चंदा, असशील तू खूप श्रीमंत असशील, पण तुझ्या बाता ऐकून ना मला काही मिळत नाही. काही नवीन तरी सांग रे. तेच 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 तेच. मुळात आपल्या बाबतीत काहीतरी करणार आहेस का तू? अगं अर्थात करणार आहे का, म्हणजे काय करणारच आहे. तू बघ फक्त मजा. काही सिक्रेट बोलायचंय का? अगं नाही, सिक्रेट काय, माझं काय सिक्रेट असणार. मग बोल ना माझ्या समोर. लग्न करायचंय म्हणतोस ना माझ्याशी, मग घाबरतोस कशाला? बोल बिंदास. ठीक आहे. हॅलो, पुढे काय करायचं ठरवलंयस? हो हो हो, चालू आहे, काम चालू आहे, कळवतो लवकर. अरे हो काय, मी काय विचारतोय, पुढे काय करायचं ठरवलंयस? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम लवकरच होईल. हा, तू मूर्ख आहेस का रे जरा? हे बघ, तू मला सांगू नकोस मी काय करायचं ते. सर फोन ठेव. हो हो चालेल. ओके बाय. बस हॅपी. हे बघ दिव्या, मी ना तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार आहे, रादर ऐकतो, पण तू तुझं कन्फ्युजन तर दूर कर ना आणि सांग मला. राहू दे, कळलं मला. तुझी साथ का हवी हवीशी वाटे सांगना. ला 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 ला
हे आपलंच गॅरेज आहे ना? चल आपण चुकीच्या ठिकाणी. ए थांबा. हसताय का माझ्यावर तुम्ही? हा म्हणजे हे चांगलं नाही ना दिसत आहे. मला माहित होतं मी नाही घालणार हे सगळं काही. जाऊ दे. ए असू दे खरंच खूप छान दिसत. हा एकदम भारी दिसते. पण मला सांग, तू त्या छकुल्याला सांगितलंस का? नाही ना, मला असं काही चान्सच नाही मिळाला सांगायला. पण तुम्हाला माहितीये का, मला ना त्याच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतंय. म्हणजे त्याला ना पेंटिंग करायला खूप आवडतं, कविता छान करतो म्हणे तो. तर मला असं काहीतरी त्याच्यासाठी करायचंय. शिवा, मला काय वाटतं माहितीये का, हे बघ तू आता घरी जा. तू काल पण घरी गेलीस नाही आणि आता संध्याकाळ झालीये. आई आली तर परत राडा होईल काय रे? आई तू बोलतोयस बरोबर. आई इथे आली ना राडाच घालेल. त्यापेक्षा मी घरी जाते. चला बाय बाय बाय. शिवा थांब ना. ए बाबा मी नंतर ऐकते तुझं. चला आता मी निघते. बाय बाय. नाही बाय 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 बाय. गेली शिवाय बाजलं. अरे काय प्रॉब्लेम आहे रे तुमचा? हा दरवेळी काहीतरी आम्ही सांगत असतो, सजेशन देत असतो, तर मध्ये 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 कशाला रे? तुला बघवत नाही का रे काही? हा तुमचं सजेशन ना तुमच्याकडेच ठेवा. हा आम्ही तिला सगळं खरं सांगणार आहे काय रे? हो. काय तुमचं यांना बघवतच नाही रे या गोष्टी. आई मी आले ग. शिवानी थांब 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 थांब. काय काय? आई आई लवकर या. अगं हळू बोल. काय झालंय वंदे? आई लवकर या हो. काय झालं सांग मला बरं. कशा बाई वरडतीस एवढी? आई ही नक्की आपलीच शिवानी आहे ना? काय आता? वंदे अगं कशाला जास्त विचार करतेस? अहो जरा बघा ना नीट तिच्याकडे. कानातलं तर घातलंय तिनं. उगा आपलं काहीतरी विचार करत बघ. वंदे अगं शिवानं कानातलं घातलंय तरीच म्हणती वेगळी कशी काय दिसते? तेच तर म्हणते मी. शिवानी तू बरी आहेस ना? अगं हो बरी आहे की मी. मला काय होणार आहे? आणि मी कानातले घातले तर एवढं काय? मी काय घालू नाही शकत काय कानातले? नाही घालू शकतेस, त्यात चुकीचं काही नाहीये. पण आजवर कधी घातले नाही ना? नाही म्हणजे तुला कोणी गुरु भेटला असेल तर सांगा मला. मी त्याचे पाय धुवून पाणी प्यायला तयार आहे बाई. तुझी साथ का हवी हवीशी वाटे. काय ग शिवानी, कसला एवढा विचार करतेस? नाही कसला नाही. शिवा कानातलं घातलेस का नाही? लय भारी दिसतीस बघ. खरं सांगू का आई, आजचा दिवस ना कायम लक्षात राहील माझ्या. शिवानी तू ना आता हळूहळू टिकली लाव, केस वाढव, एखादं छानसं फूल माळ, गळ्यात सुद्धा काहीतरी माळबिळ घालत जा. थोड दिसतेस ग. अरे देवा, माझीच नजर लागायची तुला. थांब. अगं वंदे काना माग टिकली लावल्यासारखं काय करतेस? दृष्ट काढ तिचे. शिवा एकदम नवरीवाणी दिसतीस बघ. लय छान. ए गप्पा बसा ग तुम्ही दोघी. काही मी केलं तर नवरी नवरी करायला लागता. असं काही नाही. गप्प बसा. अगं खरं तेच बोलले म्या. शिवा नवरीवाणी दिसतीस की ग. हा राहू दे. बरं तू थांब, कुठे जाऊ नकोस. हा मी आलेच. तू थांब, जाऊ नकोस. अरे ही आजी मी येते का? अगं ऐक की. शिवा किती झाक दिसते माझी पोर. हिच्याशी बोलून बघू का? नको, परत ही मलाच वेड्यात काढेल. पण मग बोलू तरी कोणाशी? जाऊ दे, हिलाच एकदा विचारून बघते.
अगं दचकले ना मी. हा सॉरी. ऐक ना, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. एक मिनिट, हे काय आहे? आधी मी विचारलं की नाही? विचार. प्रेम ते काय असतं? प्रेम